नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सणांचा आणि व्रत वैकल्याचा राजा म्हणजे श्रावण महिना हा सुरू झाला की पंचमी तिथीला येतो. तो म्हणजे नागपंचमीचा सण. नागपंचमी वर्षातून एकदा येत असते आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नाग चतुर्थी दिवशी भावाचा उपवास केला जातो. नागपंचमीचा उपवास जो आहे तर तो आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी म्हणजे नाग चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करून नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर यंदा भावाचा उपवास कधी आहे, उपवास कसा करावा, कसा सोडावा आणि नागपंचमीच्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार येत आहे, त्यामुळे यांचा नाग चतुर्थीचा उपवास असणार आहे आणि श्रावणी सोमवारचा सुद्धा उपवास असणार आहे. तर अशा व्यक्तींनी, अशा महिलांनी उपवास कसा सोडायचा, या दिवशी महिलांनी मेहंदी काढावी का, एकतरी झोका का घेतला जातो, नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र, नवीन अलंकार का घालावेत, अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. या दिवशी शेष, वासुकी, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची विशेष पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असलेला असा हा श्रावण महिना आणि महादेवाच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे नाग. त्याचप्रमाणे श्री विष्णूंचे प्रतीक म्हणून सुद्धा नागाकडे पाहिले जाते. श्रावणामध्ये आपण शिवांची उपासना करतो, त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची सुद्धा पूजा केली जाते. प्रत्येक आपल्या हिंदू धर्मामध्ये येणारा सण जो आहे, उत्सव आहे, तर त्याला काहीतरी महत्त्व आहे. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवण देत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जे काही सण साजरे करत असतो तर त्या प्रत्येक सणाची श्रद्धा जी आहे तर ती वेगळी आहे. प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत ही सुद्धा वेगळी आहे. मानव आणि समाज हा संस्कारित व्हावा आणि त्याचे अनुकरण व्हावे यासाठी सणवार हे त्याचे महत्त्व राखून असतात आणि त्या सणापैकी एक असलेला सण म्हणजे नागपंचमीचा सण. यंदा 17 ऑगस्ट सोमवारी नागपंचमी आहे आणि भावाचा उपवास जो आहे तर तो रविवारी 16 ऑगस्टला असणार आहे. रविवारी 16 ऑगस्टला नाग चतुर्थी आहे, म्हणजे श्रावण महिन्याची चतुर्थी तिथी असणार आहे. 16 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि 17 ऑगस्टला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नाग नागिन त्यांची पिल्ले असे चित्र काढून चित्राची पूजा केली जाते. त्या चित्राला आघाडा, दुर्वा, फुले अर्पण केली जातात. लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. काही भागांमध्ये, विशेष करून ग्रामीण भागामध्ये, वारुळाची पूजा करण्याची परंपरा आहे. या सणाला गव्हाची खीर, चण्याची डाळ या नैवेद्याला सुद्धा महत्त्व आहे आणि या सणाचा जो उपवास आहे तर त्यालाच भावाचा उपवास म्हटले जाते. आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले व्हावे म्हणून हा उपवास करतात. आता बऱ्याच महिला असे म्हणतात की जर आपल्याला भाऊ नसेल तर मग हा उपवास करावा का. जरी आपल्याला भाऊ नसेल तरी सुद्धा नागदेवतेसाठी आपण हा उपवास करू शकतो. नागदेवतेलाच आपला भाव समजून आपल्याला हा उपवास करायचा आहे. हा उपवास करण्यामागे एक कथा देखील आहे आणि ती कथा अशी आहे. सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला आपल्या भाऊ नागाच्या रूपामध्ये दिसला. तिने नागदेवतेला भाऊ मानले. तेव्हा नागदेवतेने वचन दिले की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचे मी रक्षण करेन. त्यामुळे या दिवशी नागाची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी सर्व नागांमध्ये देवत्व प्रकट असते, यामुळे या दिवशी नागाची पूजा करणे लाभदायक असते. नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र, अलंकार परिधान केल्याने आनंद व चैतन्याच्या लहरी कार्यरत होता. भावाच्या उन्नतीसाठी या दिवशी प्रार्थना केली जाते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो. यंदा रविवारी हा उपवास आलेला आहे. 16 ऑगस्ट भावाचा उपवास असणार आहे. या दिवशी देखील आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे. आपल्याला वारुळाची पूजा करायची आहे. वारुळाला जल अर्पण करायचं आहे, दूध अर्पण करायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचे आहे, नंतर फुले अर्पण करायची आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. नैवेद्यामध्ये आपण उपवासाचे पदार्थ ठेवू शकतो.
अगदी खडीसाखर ठेवली तरी सुद्धा चालेल. वस्त्रमाळा आपल्याला अर्पण करायची आहे. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला वारुळाची किंवा नागदेवतेची पूजा करायची आहे. आपण जो उपवास करणार आहोत तर या उपवासाला आपण उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो. आपण फलाहारी व्रत सुद्धा करू शकतो. जसं की फक्त फळे जी आहेत तर ती खाऊन आपण हा उपवास करू शकतो. उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊन आपण हा उपवास करू शकतो. साबुदाणा खिचडी जी आहे तर ती खाऊ शकतो. बटाटा, वेफर्स, ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे, लाडू, रताळी, खजूर तर हे पदार्थ आहेत तर हे खाऊन उपवास करू शकतो. फक्त आपण उपवासाचे जे पदार्थ बनवतो यामध्ये आपल्याला सेंद्रिय मीठाचा वापर करायचा आहे. आपले जे पदार्थ आहेत तर ते इतरांना द्यायचे नाहीत. म्हणजे आपण जे खाल्लेले पदार्थ असतील, उष्टे पदार्थ असतील तर ते इतरांना द्यायचे नाहीत. इतरांचे उष्टे आपण खायचे नाहीत. कोणताही उपवास करताना त्या उपवासाचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला आपले उष्टे कोणाला खायला द्यायचे नाही. कोणाचे उष्टे आपण खायचे नाही. पॅक केलेले ज्यूस आपल्याला द्यायचे नाहीत. त्यामुळे जांभूळ, फणस ही फळे जी आहेत तर ती उपवासाला चालत नाहीत. त्यामुळे आपल्याला ती सुद्धा खायची नाहीत. हा उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी नागदेवतेची वारुळाची पूजा करून आपल्याला सोडायचा असतो. आता उपवास आपण सोडत असताना सुद्धा आपल्याला सात्विक अन्नपदार्थ खाऊनच हा उपवास सोडायचा. या दिवशी आपल्याला फलाहार, तळलेले पदार्थ, तामसिक पदार्थ, कांदा, लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी गरम पदार्थ खाल्ले जात नाही. लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेले अन्न खाऊ नये. त्यामुळे आपण जे काही पदार्थ उपवास सोडवण्यासाठी बनवणार आहात गरम नसावेत. लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेले नसावेत. नागपंचमीच्या दिवशी काही चिरायचे नसते. त्यामुळे कोणताही पदार्थ हा चिरून बनवलेला नसावा. एखादी भाजी वगैरे असेल आपण हाताने ती भाजी व्यवस्थित नीट करू शकतो. आता ज्याचा फक्त भावाचा उपवास आहे तर त्या महिला सोमवारी उपवास सोडताना पदार्थ खाऊन उपवास सोडतात. परंतु ज्यांचा भावाचा उपवास आहे आणि ज्यांचा श्रावणी सोमवारचा सुद्धा उपवास आहे अशा महिलांनी काय करावे तर जेव्हा एका उपवासामध्ये दुसऱ्या उपवासाचे पारण येते म्हणजे श्रावणी सोमवारचा उपवास असणार आहे आणि याच दिवशी भावाच्या उपवासाचे पारण असणार आहे म्हणजे भावाचा उपवास याच दिवशी सोडला जाणार आहे. मग अशा वेळेला आपल्याला पाणी ग्रहण करून हा उपवास सोडायचा आहे. जण असे म्हणतात की आपण अन्नपदार्थाचा वास घेऊन हा उपवास सोडावा. परंतु जेव्हा आपण अन्नपदार्थाचा वास घेतो त्यावेळेला आपल्या त्या दिवशी असलेला उपवास सुद्धा सुटू शकतो. म्हणून आपल्याला पाणी जे आहे ते प्यायचे आहे. मनामध्ये आपल्याला भावना निर्माण करायची आहे की मी भावाचा उपवास सोडत आहे. कारण आपण जे आहे तर ते उपवासासाठी सुद्धा चालते. कारण पाणी जे आहे तर ते उपवासासाठी सुद्धा चालते आणि उपवास सोडण्यासाठी सुद्धा चालते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला सकाळी उठून स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला जी काही शिवाची वगैरे पूजा आहे, देवळाची पूजा आहे तर ती करून त्यानंतर आपल्याला पाणी प्यायचं. मनामध्ये भावना निर्माण करायची की मी भावाचा उपवास सोडलेला आहे. तर हे फक्त ज्याच्या श्रावणी सोमवारचा उपवास आहे तर त्यांच्यासाठी. आता ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास नाही तर त्यांनी अन्न पदार्थ खाऊन भावाचा उपवास सोडायचा आहे. नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र का घालतात तर तेव्हा सत्तेश्वरीच्या भावाचा मृत्यू झाला आणि तिचा शोक पाहून नागदेवतेने तिला नवीन वस्त्र, नवे दागिने दिले आणि ते परिधान करण्यास सांगितले. हे पाहून सत्तेश्वरी समाधानी झाली. त्यामुळे या दिवशी नवीन वस्त्र, नवीन अलंकार घालण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे या दिवशी हातावरची मेहंदी काढली जाते. कारण सत्तेश्वरीला वाटले की नागदेव हे तिला सोडून जातील आणि जे तिचा भाऊ सत्तेश्वराच्या मृत्यूच्या वेळी त्या शोकामध्ये तिला साथ देण्यासाठी आले होते त्यामुळे सोडून जाण्याच्या भीतीने सत्तेश्वरी नागदेवतेकडून वचन मागितले की तुम्ही मला सोडून जाणार नाही. तेव्हा सत्तेश्वरीच्या हातावरची वचन देताना काही चिन्हे उमटली गेली. त्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून आपण भावासाठी हातावरती मेहंदी जी आहे ती काढत असतो. त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका घ्यावे असे सांगितले जाते. ज्याला मनाचा झोका म्हणतात. यामागे काय कारण आहे तर सत्तेश्वराच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागदेव दिसले नाहीत म्हणून ती सैरभैर झाली आणि जंगलात भटकू लागली. तेव्हा ती झाडाच्या फांद्यात अडकून पडली. त्यानंतर नागदेवांनी तिच्या समोर येऊन ते सत्तेश्वराच्या रूपात तिला दिसले. मग ती आनंदी झाली आणि ती आनंदाने झोका घेऊ लागली. अशी मान्यता आहे की झोका जसा जसा वर जातो तशी भावाची जास्तीत जास्त प्रगती होते. जसा हा झोका खाली येतो तसे आपल्या भावाच्या
आयुष्यातील संकटे दुःख नष्ट होतात आणि त्यामुळे नागपंचमीला महिला झोका खेळत असतात. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी किमान एक तरी झोका आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आपल्याला घ्यायचा आहे. निसर्गाशी जोडलेला असा हा नागपंचमीचा सण असतो आणि भावाचा उपवास सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. नागपंचमीच्या दिवशी चुलीवरती तवा ठेवू नये, लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजू नये, विळीने चाकूने चिरू नये, तळण तळू नये, धारदार वस्तूंचा वापर करू नये. त्याचप्रमाणे शिवणकाम सुद्धा या दिवशी करणे अशुभ मानले जाते. धन्यवाद.